प्रसादचा अभ्यास चांगला झालेला, सरांनी चांगली तयारी करून घेतलेली. प्रसादचा पूर्ण पेपर झाल्याच्या नंतर प्रसादच्या मांडीवर मी पॅड बंद करून ठेवला आणि आता पर्यवेक्षक येतील तेव्हा घेऊन जातील आणि मग आपण जायचं. आणि म्हणून मी त्या वर्गामध्ये अशा फेऱ्या घालायला लागले पायाला. तर तिथे काय झालं की प्रसाद इकडे बसलाय आणि जवळजवळ 8-10 फुटावर तिकडे दरवाजा होता. तर ते दरवाजेच्या बाजूला काही मुलं किंवा कोणीतरी परीक्षेला जायच्या आधी जी पुस्तकं ठेवतात ती ठेवून. आणि मग प्रसादचे 1-2 उत्तर लिहिताना मलाच वाटलं अरे बाबा हे नेमकं असंच असतं का, हा सांगत होता ते. आणि किंचित खरं ते माझं सहज भावात झालं, पण तो माझ्या म्हणजे आता मी म्हणेन तो किंचित मोहच होता. म्हटलं ह्याचा तर पेपर झालाय. आणि म्हणून मी काय केलं, त्यातलं एक पुस्तक रागबोधचं, याची जी 4थी परीक्षा होती ते उचललं आणि एक एक पान असं पाहत होते. आणि मला ना ते जे वाटलेलं ना कठीण उत्तर मी त्याचं लिहिलं ते दिसलं. तिथे एक क्षण माझी नजर स्थिर झाली, पण हा पठ्ठ्या ह्याची माझ्याकडे अशी नजर होती, त्यांनी लगेच आई इकडे ये. मला पहिलं वाटलं काही त्याचा तो कसा बसता बसता मग असा व्हायचा ना कधी कधी, किंवा ह्याला पाणी. मग मी तसंच ते पुस्तक ठेवलं आले. मला म्हणाला आई तू तिथे काय करत होतीस. तर म्हटलं नाही रे मी ते असं पुस्तक पाहत होती. नाही तू काहीतरी वाचलंस बघ जरा वेळ. बाप रे, म्हणजे केवढं त्यांनी माझं निरीक्षण केलेलं. तर म्हटलं हा रे ते एक तुझं उत्तर असं मला दिसलं ना. त्याबरोबर हा मुलगा रडायला लागला. म्हटलं सोनू तू का रडतोस, काय झालं.